श्रीदेव भार्गवराम क्षेत्र परशुराम या देवस्थानचा हा सालाबादी होणारा हा महा उत्सव सोहळा म्हणजे श्री परशुराम जन्मोत्सव। आज अक्षय तृतीया, बुवांचं कीर्तन चालू आहे। सायंकाळी 7:15 बरोबर परशुरामाचा जन्म होईल आणि त्यानंतर अतिशय भाविकतेनं आणि श्रद्धायुक्त मनानं एक मोठी दैदिप्यमान अशी छोटीशीच पण सुरेख अशी मिरवणूक इथे काढली जाते, ज्याला स्वारी असं म्हटलं जातं। राजराजेश्वर परशुराम यांची स्वारी आणि तो सोहळा, त्यावेळेचा हा सोहळा केवळ एक अर्धा तासाचाच असेल, पण तो अवर्णनीय असा असतो। आणि ज्या ज्या लोकांची भगवंतावर या श्रद्धा आहे, कोकण भूमीचा निर्माता आहे परशुरामाचं ज्याला दर्शन घ्यायचं असेल, त्याने खऱ्या अर्थानं आजच्या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी आणि आमच्या संस्थेची सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे। हा एक भाग झाला आजच्या उत्सवाचा। 3 दिवसाचा जन्म सोहळा, विष्णुयाग, गाण्याची मैफिल, छानपैकी भक्ती रसयुक्त अशी अभंगांची मैफिल, त्याच्यानंतर आज कात्यायनी मंडळात महिला मंडळातर्फे एक सुंदरसा कार्यक्रम आज सजवला गेला। स्थानिक लोकांचा नाट्यप्रयोग, असा एक शाही सोहळा 3 दिवस चालू असतो। हा भाग देवस्थानचा झाला। देवस्थानच्या महत्त्वपूर्ण अशा उत्सवापैकी हा एक महत्त्वाचा उत्सव। महाशिवरात्रीची तर मोठी जत्रा ही भरत असतेच। थोडंसं अधिक माहिती सांगेन की आमच्या देवस्थानची नवनियुक्त विश्वस्तांची नेमणूक देखील यावर्षी झाली। मान्य जिल्हा न्यायाधीश रत्नागिरी हे या देवस्थानचे हे पालकमंत्री आहेत असं म्हटलं तरी चालेल, ज्यांच्या अधिपत्याखाली समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींचा मुलाखती घेऊन त्यांची नेमणूक केली जाते। आणि मला आनंद आहे की गेली 20 वर्षाहून अधिक काळ मी या संस्थेमध्ये काम करतोय। स्वर्गीय नानासाहेब जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यानंतर हिराबाई मुठाला यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेला माणूस आहे, त्यांचा कार्यकर्ता म्हणून आहे। नानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवस्थानचा कारभार हा चालवला। सुदैवाने त्यानंतर काही घडामोडी घडल्या, देवस्थानकडे पैसेही आले आणि आज अभिमानाने आम्ही असं सांगू शकतो की आम्ही देवस्थानचा परिसर हा त्या माध्यमातून त्या आर्थिक निधीतून हा विकसित केला। स्वर्गीय अजितदादा पवारांना आम्ही विसरून चालणार नाही, कारण मोठी रक्कम त्यांनी आम्हाला दिली। त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी तटकरे यांनी त्यावेळेला 10 कोटीचा निधी आम्हाला दिला। विजयसिंह मोहिते पाटलांचं योगदान आहे। आणि त्याचबरोबर अलीकडच्या काळात आमचे आमदार निकम साहेब, शेखर निकम साहेब, सदानंद चव्हाण साहेब, भास्करशेठ जाधव या सर्वांनी देखील आम्हाला वेळोवेळी सरळचे मदत केले। आजचा दिवस एक वेगळ्या अर्थानं आनंददायी आहे की रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी आज आमच्या देवस्थानला भेट देत आहेत, ज्यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक हा धावजी मार्गे येणारा रस्ता हा मार्गस्थ केला। मी, माझे सहकारी राजू जोशी, प्रशांत पटवर्धन, आमचे हेमंत चितळे, अभयदादा सहस्रबुद्धे, त्याचबरोबर आमचे वडके साहेब आणि रत्नागिरीचे नवनियुक्त देसाई वकील आणि अधिक एक तरुण चेहरा संदीप सत्ते आणि आमचा कर्मचारी वर्ग मिळून हा सर्व कार्यक्रम हा संपन्न करत असतो। अतिशय आनंदायी आणि उत्साही अशा वातावरणाचा लाभ सर्व चिपळूणकरांनी, काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी, किंबहुना या परशुराम भूमीवर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या आसेतू हिमाचलातील भक्तजनांनी त्याचा लाभ घ्यावा ही मनपूर्वक प्रार्थना करतो। आणि सर्वांना भार्गवरामाचे आशीर्वाद तुम्हाला सदैव पाठीशी सर्वांच्या राहून हीच प्रार्थना व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो।